आज आपण देवदर्शन किचन मध्ये गणपती बाप्पाच्या आवडीचे असे जास्वंदाच्या फुलातील मोदक पाहूया। हे मोदक पहा किती पांढरे शुभ्र झालेले आहे। हे उकडीचे मोदक आहे। यासाठी आपल्याला तांदूळाच्या पिठाचा अजिबात वापर करायची गरज नाही किंवा उकडही काढायची गरज नाही। अतिशय सोप्या पद्धतीने झटपट असे भरपूर सारण भरलेले मस्त मऊ लुसलुशीत आणि चवीला तर अप्रतिम असे आपण हे मोदक अगदी सहज करू शकतो। तुम्ही नवीन शिकाऊ जरी असाल ना तरी सुद्धा सहज करू शकतील एवढे बनवायला हे मोदक सोपे आहे। मग रेसिपीकडे वळूया। तर असे हे मस्त मोदक करण्यासाठी मी या ठिकाणी तांदूळ घेतलेला आहे। तर मेजरमेंट कपाने 1 कप हा आंबेमोहोर तांदूळ घेतलेला आहे। तर आंबेमोहोर तांदूळच का घ्यायचा तर या तांदूळाला छान असा सुगंध असतो आणि चवीला सुद्धा या तांदूळाचे मोदक अप्रतिम असे लागतात। म्हणून मी अशा प्रकारचा हा आंबेमोहोर तांदूळ 1 कप घेतलेला आहे। घेतलेला तांदूळ आपल्याला एखादी बाउल मध्ये टाकायचा आहे। 1 कप आंबेमोहोर तांदूळ आहे म्हणून पाव कप इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे। इंद्रायणी तांदूळाला चिकटसरपणा हा जास्त असतो, त्यामुळेच मोदक आपले हे फाटत नाही किंवा कुठेही क्रॅक पडत नाही मोदकाला। म्हणून पाव कप इंद्रायणी तांदूळ ह्या 1 कप तांदूळामध्ये मिक्स केलेला आहे। यामध्ये पाणी टाकून 2 ते 3 पाण्याने तांदूळ धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर 5 ते 6 तासासाठी हा तांदूळ आपल्याला भिजत घालायचा आहे किंवा रात्रभरासाठी सुद्धा तुम्ही हा तांदूळ भिजवून घेऊ शकता। आता रात्रीच मी हा तांदूळ भिजवून घेतलेला आहे। तर तांदूळाच्या आतमधलं पाणी संपूर्ण आपल्याला काढायचं आहे आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हा तांदूळ घातला। आता ज्या कपाने आपण तांदूळ घेतलेला होता ना त्याच कपाने 1 कप पाणी घेतलं, अर्धा कप पाणी टाकलं, तांदूळ मिक्सरला अगदी बारीक असा वाटून घ्यायचा आहे। पहा अजिबात चरचर यामध्ये रव्यासारखं असायला नको, खूप असं छान बारीक वाटायचं आहे। वाटलेल्या तांदूळाचं मिश्रण पातेल्यामध्ये काढलं। आता मिक्सरच्या भांड्याला भरपूर तांदूळाची पेस्ट चिटकलेली असते आणि उरलेलं अर्धा कप पाणी मग मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे। अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे म्हणजे कुठेही आपल्या तांदूळाची पेस्ट ही वाया जात नाही। 1.25 कप तांदूळासाठी 1 कप पाण्याचा आपल्याला वापर करायचा आहे। त्यानंतर यामध्ये पाव चमचा तूप घालायचा आहे, अर्धा चमचा साखर घालायची आहे आणि अगदी चिमूटभर मीठ टाकायचं आहे। सगळं हे मिक्स करून घेऊ। सोबतच कढईमध्ये सुद्धा पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं। पाण्याला उकळी आलेली आहे। हे पातेलं कढईमध्ये ठेवायचं आहे आणि मिक्स करायचं आहे। पहा अशा प्रकारे डबल बॉइलच्या मेथडने आपण ही उकळ काढून घेऊ। 1 ते 2 मिनिटांमध्येच हे मिश्रण असं छान घट्टसर होते। ढवळत असताना आपल्याला कंटिन्यू ढवळायचं आहे म्हणजे यामध्ये अजिबात गाठी वगैरे होणार नाही। स्पूनला चिटकलेलं मिश्रण हे संपूर्ण काढून घ्यायचं आहे। पातेल्यामध्ये टाकते, गॅसची फ्लेम चालू आहे। 4 ते 5 मिनिटांसाठी गॅस आपल्याला चालू ठेवायचा आहे। झाकण ठेवून घेतल्यानंतर 5 मिनिटांनंतर गॅस मी बंद केलेला आहे आणि हे पातेलं गरम पाण्यामध्ये असंच राहू द्यायचं आहे। तोपर्यंत मोदकासाठी लागणारं सारण करायचं आहे। तर 1 नारळ फोडून घेतला आणि नारळ फोडल्यानंतर पाठीचा काळा भाग काढून घेतलेला आहे। छोटे छोटे काप केले, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून फिरवून घ्यायचं आहे। जर का तुमच्याकडे नारळ खवण्याची वेळी असेल तर तुम्ही वेळेवरती सुद्धा खवू शकता, जर का नसेल तर मग अशा प्रकारे नारळाचा हा खीस करून घ्या। सारणासाठी कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घातलं, अर्धा चमचा खसखस घालायची आहे। अगदी मंद गॅसवरती खमंग अशी भाजून घ्यायची आहे। साधारण अर्ध्या मिनिटासाठी परतून घेतली। त्यामध्ये काही ड्रायफ्रूट घेतलेले आहे, पिस्ता आणि काजूचे काप घेतलेले आहे। अगदी बारीक चिरून घ्यायचे आहे ड्रायफ्रूट। अशा हलके परतून घ्यायचे आहे। हलका रंग बदलला का त्यामध्ये हा खवलेला नारळ घालायचा आहे। 2 कप नारळाचा खीस आहे जो आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे। तो कढईमध्ये खीस टाकलेला आहे, परतून घ्यायचा आहे। साधारण 1.5 ते 2 मिनिटांसाठी परतून घेतला। 2 कप खिसासाठी 1 कप खिसून घेतलेला गूळ घालायचा आहे। तर गूळ सुद्धा या खोबऱ्याच्या खिसामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेऊ। पहा पूर्णपणे मिक्स झालेला आहे। त्यानंतर चवीसाठी पाव चमचा वेलची पूड घालायची आहे आणि थोडं जाळफळ सुद्धा खिसून घेते म्हणजे चव आणखीनच छान लागेल मोदकाची। मिक्स करून घेऊ। सारण तयार झालेलं आहे मोदकाचं। सारण केलं तोपर्यंत हे उकडीचं पातेलं कढईमध्येच होतं, पाणी अजून गरम होतं, त्यामुळेच ही उकड सुद्धा अजून गरम आहे। पहा हलकी अशी गरम आहे ही। ताटामध्ये टाकते, त्यामध्ये थोडंसं तूप टाकायचे त्यावरती आणि मळून घ्यायचं आहे। गाठी वगैरे नसल्यामुळे जास्त वेळ सुद्धा मळावं लागत नाही। अर्धा ते 1 मिनिटामध्येच अशी छान लोण्यासारखी मस्त लुसलुशीत ही उकड आपली तयार होते।
उकड अगदी परफेक्ट झालेली आहे का हे चेक करण्यासाठी एखादी कसा छोटासा उंडा घ्यायचा आहे आणि हातावरती असा बॉल करायचा आहे। पहा कुठेही क्रॅक जात नाही आणि हातालाही चिटकत नाही। हाताला तूप किंवा पाणी काही लावलेलं नाही। अशीच ही पारी करून घेते, कुठेही चिटकत नाही। जर का चिटकत असेल तर तुम्ही समजायचं आपली ही जी उकड आहे कच्ची आहे, पुन्हा ती वाफवून घ्यायची। आणि अशी चिटकत नसेल तर अगदी परफेक्ट ही उकड झालेली आहे ही समजून पुढची कृती आपल्याला करायची आहे। पहा जर का तुम्हाला कढीदार मोदक करायचे असतील तर अशा प्रकारे तुम्ही करू शकतात, पण मला आज कढी न वळता हे मोदक तुम्हाला करून दाखवायचे आहे, म्हणून त्यासाठी मी अशा प्रकारचा हा साचा घेतलेला आहे। साच्याला अगदी हलकं तूप लावून घेतलेला आहे आणि असा हा उंडा साच्यामध्ये ठेवायचा आहे आणि बोटांनी दाबून घ्यायचा आहे। अंगठ्यांनी आणि यामधल्या बोटाने अशा प्रकारे हे दाबून घ्यायचं आहे। छान छान असं दाबून घेतल्यामुळे मोदकावरती मस्त अशा कड्या ह्या उमटतात। अशा प्रकारे दाबून झाल्यानंतर त्यामध्ये सारण भरायचं आहे। असा गोळा करायचा आहे सारणाचा आणि साच्यामध्ये मावेल त्यानुसार सारण भरायचं आहे। असं दाबून घ्यायचं आहे हाताने व्यवस्थित छान। थोडंसं पीठ घ्यायचं आहे। असा उंडा चिपटा करायचा आहे आणि वरतून ठेवायची आहे ही पारी। हाताने दाबून घेऊ। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकही कळी न वळता अगदी झटपट आणि सहज असा मस्त हा कळीदार आणि सुबक आकर्षक मोदक आपला पहिला हा तयार झालेला आहे। बघू शकता मंडळी किती छान दिसत आहे ना, आणि बनवायला तर अतिशय सोपा आहे। अगदी झटपट हा मोदक होतो। अशाच प्रकारे आणखी एक मोदक मी तुम्हाला करून दाखवते, त्यानंतर मग आपण फुलाचे मोदक कसे करायचे ते पाहूया। पुन्हा असा गोळा घ्यायचा आहे, मध्ये दाबायचा आहे बोटांनी। तर बऱ्याच वेळा काय होतं ना मैत्रिणींनो, आपल्या घरामध्ये तांदूळाची पिठी नसते आणि आपण जर का बाजारातून तांदूळाची पिठी आणली मोदक करण्यासाठी, ती किती दिवसाची जुनी आहे हे आपल्याला माहिती नसते आणि जर का जास्त जुनी असली तर मोदक हे व्यवस्थित येत नाही, क्रॅक पडतात। तर तांदूळाची पिठी न करता अशा प्रकारचे केव्हाही आपल्याला मोदक करायचे झाले तर आपण फक्त तांदूळ भिजून हे असे मस्त मोदक सहज करू शकतो। म्हणून अशा सोप्या पद्धतीच्या मोदकाचा व्हिडिओ मी आज तुमच्या समोर घेऊन आलेली आहे। अतिशय सोपे आहे। तुम्ही जर का नवीन शिकाऊ जरी असाल ना तरी सुद्धा अगदी सहज हे मोदक करू शकतील आणि चवीला तर अप्रतिमच मोदक लागतात। तुम्ही जर का एक वेळेस अशा प्रकारचे हे मोदक कराल ना, नेहमीच असेच मोदक कराल। दुसरा सुद्धा मोदक आपला हा तयार झालेला आहे। तर अशाच प्रकारे मी आणखी काही हे मोदक करून घेतलेले आहे। आता चला आपण जास्वंदाच्या फुलातील मस्त असे मोदक पाहूया। तर असा उंडा घेतलेला आहे, त्यानंतर पारी लाटून घ्यायची आहे। पारी लाटल्यानंतर एखादी स्पून घ्यायचा। अशा फक्त आपल्याला 5 रेषा या पारीवरती मारायच्या आहे, थोड्या थोड्या अंतराने। पहा आता ज्या आपण रेषा मारलेल्या आहे ना, तिथे अशा प्रकारे कडी करायची आहे, म्हणजे दाबून घ्यायचं आहे मोठा। हे पहा या प्रकारे अशा ह्या 5 पाकड्या झालेल्या आहेत। त्यानंतर आतमध्ये सारण भरायचं आहे। या मोदकामध्ये ना भरपूर सारण भरलं जातं, त्यामुळे चवीला तर छान लागतात, शिवाय दिसायला सुद्धा मस्त असे हे मोदक दिसतात। सारणही तुम्ही पाहू शकता, असं छान दाबून भरायचं आहे। सारण भरल्यानंतर आतमधलं हे जे तोंड आहे ते बंद करायचं आहे यानुसार। त्यानंतर जास्वंदाच्या फुलांसारखा आकार द्यायचा आहे। पाकड्यांवरती असं बोटाने हे करायचं आहे, तुम्ही बघू शकता या ठिकाणी। आणि अशी ही डिझाइन झाल्यानंतर पाकडी चिटकवत घ्यायची आहे। अशी थोडी दाबली ना लगेचच ती चिटकली जाते। पाणी वगैरे लावायची काही गरज नाही। हवं वाटल्यास तर अगदी थोडंसं तांदूळाचं पीठ किंवा मैद्याचं पीठ तुम्ही वापरू शकता, म्हणजेच मैदा। पहा अगदी झटपट 1 मिनिटामध्येच आपलं हे फूल तयार झालेलं आहे, फुलातील मोदक। आहे ना अतिशय सोपं असं हे फूल, दिसायला किती छान दिसत आहे। अशाच प्रकारे आणखी काही मी जास्वंदाच्या फुलातील आकाराचे मोदक तुम्हाला करून दाखवते। लिंबूच्या आकाराचा उंडा घ्यायचा आहे, त्यानंतर लाटून घ्यायचा आहे। पारी जास्त खूप
पातळ सुद्धा लाटायची नाही आणि खूप जाड सुद्धा ठेवायची नाही. जशी आपण पुरी लाटतो ना, पुरीप्रमाणेच लाटायची आहे. 5 रेषा अशा त्यावरती आखून घेते. तर मैत्रिणींनो, या ठिकाणी आपल्याला ही बारीक अजिबात कट करायची नाही, फक्त रेषा आखायच्या आहे. असा हलक्या हाताने चमचाची दांडी फिरवली ना, तर रेषा ही उमटली जाते. त्यानंतर हे पाहू शकता तुम्ही या ठिकाणी या बोटांच्या साहाय्याने अशा प्रकारे ही कडी दाबायची आहे. जी रेषा आपण आखली ना, ती मध्यभागी घ्यायची आहे आणि इकडची तिकडची पारी घेऊन अशा प्रकारे दाबून घेतल्यामुळे अशा ह्या पाकळ्या होत असतात. 5 पाकळ्या झालेल्या आहे. त्यानंतर आतमध्ये जी जागा असते ना, त्या ठिकाणी आपल्याला सारण भरायचं आहे. 1 चमचाभर सारण टाकलं. सारण व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे खाली आणि त्यानंतर ह्या ज्या पाकळ्या आहे त्यांचा जो आकार आहे ना, फक्त एकसारखा ठेवायचा. एखादी पाकळी लहान मोठी असं ठेवायचं नाही. एकसारख्या झाल्यानंतर आतमध्ये असं दाबून घ्यायचं आहे. त्यानंतर व्यवस्थित करून घ्यायचं आहे. त्यानंतर अंगठ्यांनी जी कणिक आहे ना, ती अशी पुढे लोटायची आहे. या प्रकारे त्यावरती अशी ही डिझाईन येते आणि त्यानंतर पाकळी ही चिटकून घ्यायची आहे. थोडंसं पीठ मी लावते. तांदूळाचं पीठ किंवा मैदा वापरू शकता मी आधी सांगितल्याप्रमाणे, किंवा गव्हाचं पिठाचा अगदी हलका हात आपल्याला लावायचा आहे. जास्त पीठ लावायचं नाही, हाताला चिटकू नये म्हणून. किंवा तुम्ही तूप सुद्धा लावू शकता हाताला. बघू शकता अगदी सावकाश मी तुम्हाला दाखवलेलं आहे. या ठिकाणी जवळून सुद्धा अशा पाकळ्या चिटकल्यानंतर व्यवस्थित असं दोन्ही हाताच्या मदतीने दाबून घ्यायचं आहे. तर हे फूल बनवायला काही अवघड नाही. एकदाची हाताला सवय झाली ना, अगदी भराभर तुम्ही नवशिकाऊ जरी असेल ना, तरी सुद्धा भराभर हे मोदक कराल. पहिलं फूल बनवायला थोडीशी अडचण वाटेल, पण दुसऱ्या फुलापासून अगदी सहज पटापट तुम्ही कराल आणि नेहमीच अशाच प्रकारे मोदक तुम्ही कराल, एवढी माझी नक्कीच खात्री आहे. अगदी छान पांढरे शुभ्र असे हे फुलाचे मोदक झालेले आहे. आणि अशाच प्रकारे सगळे हे मोदक मी करून घेते. सगळे हे मोदक करून झालेले आहे. साधारण 1/4 कप तांदूळामध्ये एवढे हे मोदक झालेले आहे. मोदक झाल्यानंतर हे मोदक आपल्याला वाफवायचे आहे. त्याआधी यावरती थोडी केसर ठेवायची आहे. अशा प्रकारे केसरच्या काड्या ठेवते आणि त्यानंतर केळीच्या पानावरती एखादी चाळणीवरती किंवा स्टीमरमध्ये हे मोदक आपण स्टीम करून घ्यायचे आहे. केळीचं पान जर का तुमच्याकडे नसेल तर मग कशा प्रकारे हे मोदक स्टीम करायचे तेही मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. कढईमध्ये पाणी सुद्धा उकळत आहे आणि उकळत्या पाण्यामध्ये अशा प्रकारे ही प्लेट ठेवायची आहे. पहा, पान अगदी लहान आहे. जेवढे यावरती बसतील त्यानुसार मोदक ठेवते. आणि जर का आपल्याकडे केळीचं पान नसेल तर मग असा मोदक घ्यायचा आणि पाण्यामध्ये खाली डिप करायचा आहे. असा ओला केला ना, तो अजिबात चिटकत नाही. आणि उकळत्या पाण्यावरती चाळणी ठेवून तुम्ही असे ओले करून चाळणीवरती हे मोदक वाफवून घेऊ शकता. साधारण 10 मिनिटासाठी हे मोदक वाफवून घेतलेले आहे. त्यानंतर कढईच्या बाहेर काढून घेते. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपले हे 2 प्रकारचे मोदक तयार झालेले आहे. कढी न वळता मस्त असे कळीदार दिसणारे मोदक आणि त्यानंतर हे जास्वंदाच्या फुलातील पांढरे शुभ्र मोदक. मोदक पाहू शकता अगदी लोण्यासारखे लुसलुशीत असे हे स्पंजी मोदक झालेले आहे. फुलाचा सुद्धा मोदक तुम्हाला दाखवते. भरपूर सारण भरून देखील कुठेही फाटत नाही हा मोदक किंवा तुटत नाही. असे हे मस्त मोदक आपले होत असतात. हा मोदक मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. तर मंडळी, एवढे ह्या तांदूळाच्या प्रमाणामध्ये आपले 15 ते 16 मोदक होत असतात. तुम्हाला जर का 21 मोदक करायचे झाले तर तुम्ही हेच प्रमाण वाढून करू शकता 21 मोदक सुद्धा. असा भरपूर सारण भरलेला आणि मऊ लुसलुशीत लोण्यासारखा हा मोदक, त्यावरती तुपाची धार. असं हे गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून हा मोदक दिला ना, गणपती बाप्पा तर नक्कीच खुश होणारच. बघू शकता फुलाचा मोदक सुद्धा मी तुम्हाला तोडून दाखवते. अगदी सहज हे मोदक तुटतात आणि चवीला तर अप्रतिमच मोदक लागत असतात. तुम्ही नक्कीच करून पहा.
तर मंडळी, अशा ह्या मोदकाची रेसिपी आज आपण देवदर्शन किचनमध्ये केलेली आहे. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. गणेश चतुर्थीच्या माझ्या सर्व फेसबुक परिवाराला, इन्स्टा परिवाराला आणि यूट्यूब फॅमिलीला हार्दिक 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 शुभेच्छा. तुम्ही फेसबुकवरून किंवा इन्स्टावरून पाहत असाल तर नक्कीच फॉलो करा आणि यूट्यूबवरून हा व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर आपल्या देवदर्शन किचन चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका.